या ही स्तुती आराधनेची वेळ आहे तर आपण सर्वजण मिळून आपल्या जिवंत परमेश्वराची स्तुती आराधना करूया. धन्यवाद प्रभू. तुझे आभार मानतो माझ्या राजा. तू महान आहेस परमेश्वर. तू धन्यवादी तुझा परमेश्वर. आम्ही सर्व तुझी आराधना करतो बाबा. तुझं प्रेम परमेश्वर विशाल असं प्रेम आहे. धन्यवाद ईश्वर राजा. तुझ्यासारखं खरंच कोणी नाही माझ्या बाबा. माझ्या प्रियांना आपण सर्वजण आपले हात उंच करून त्याची आराधना करूया. धन्यवाद ईश्वर. Thank you, Father. We worship you, Lord God. धन्यवाद तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तेरे प्यार के
बाबा तुझ्या अगापे प्रेमासाठी तुला धन्यवाद Thank देतो. you, Jesus. तू महान आणि तू जिवंत परमेश्वर Thank आहे. you, Master. आम्ही परमेश्वर सर्वांनी म्हणून केलेली सर्व स्तुती आराधनेचं योग्य आम्ही तुला अर्पण करतो. Yes, याचा Master. स्वीकार तू कर प्रभू. Yes, Lord. हो धन्यवाद येशू. Thank आणि you, तू पुढचे Jesus. संपूर्ण वेळ काळ तुझ्या हाती सोपवू. Yes, ही Master. सर्व प्रार्थना विनंती येशूच्याच नावात मागतो म्हणून ऐकू द्या. Amen. प्रेज द लॉर्ड प्रियांनो, या साक्षींची वेळ आहे. तर वाकड या भागातून ब्रदर प्रज्योत देशमुख आपण त्यांची साक्ष ऐकूयात. प्रेज द लॉर्ड. माझी एक छोटीशी साक्ष आहे. माझा मुलगा युवांश देशमुख ह्याला सोमवारी खूप प्रचंड ताप आला होता. सोमवार मंगळवार इतका तापाने फनफनला होता तो की त्याचा ताप मंगळवारी हा 107 डिग्रीपर्यंत गेला होता आणि रात्री 103 डिग्रीपर्यंत गेला. शेवटी मंगळवारी रात्री आम्ही पास्टरांना फोन केला. पास्टरांनीही प्रेयर केली रात्री 11:30 वाजता आणि त्याच्या आधी आम्ही ब्लड आणि युरिनचे सॅम्पल दिलेले होते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 7 वाजल्यापासून त्याला आम्हाला औषध द्यायची सुद्धा गरज लागली नाही आणि सगळे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले. आणि म्हणजे निगेटिव्ह म्हणजे ओके आले, नॉर्मल आले सगळे रिपोर्ट्स. आणि त्याला आम्हाला औषधही द्यावं लागलं नाही आणि कोविडची टेस्ट सुद्धा करावी लागली नाही. आणि बाळ आम्हाला दवाखान्यात न घेऊन जाता त्याचा पूर्ण ताप थांबला. डॉक्टरांकडे जेव्हा नंतर गेलो तेव्हा त्यांनी फक्त नॉर्मल सांगितलं की हा चमत्कारच आहे की म्हणे कसं काय ह्याचा ताप थांबला, म्हणे ह्याला काही लक्षणं नाही आहेत, त्याला कोविडच्या टेस्टचीही गरज नाही आहे. म्हणून सगळं काही व्यवस्थित झालं. म्हणून सगळा मान महिमा गौरव हा प्रभू येशूला देतो. त्याच्याशिवाय हे कार्य शक्य नाही. कारण की डॉक्टरही चकित झाले की 107 डिग्री आणि 103 डिग्री जर ताप येत असेल लहान मुलाला आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळपासून पहाटेपासून काही ताप आलेला नाही. आज सलग दुसरा दिवस आहे, अजूनही बाळ माझं ठणठणीत आहे, त्याला काही झालेलं नाहीये. म्हणून सगळा मान महिमा गौरव हा देवाला देतो. आमेन. लॉर्ड प्रियांनो, आता आपण ब्रदरांच्या मुलाची साक्ष ऐकली जो फक्त 5 महिन्याचं बाळ आहे आणि त्या ठिकाणी त्याला 104 असा ताप आला होता. पण पास्टरांना त्यांनी ज्यावेळेस रात्रीच्या वेळेस फोन केला ते म्हणत आहेत की लघवी चेकअप, रक्त चेकअप सगळं त्या बाळाचं करून घेतलं होतं आणि तो ताप काही कमी होत नव्हता. पण फक्त पास्टरांनी एकच प्रार्थना केली. ज्या दिवशी रात्री त्यांनी 10 ते 11च्या दरम्यान फोन करून प्रार्थना करून घेतलं तर पूर्ण पहाटेपर्यंत सकाळी उठून ते पाहतात ते तर बाळाला कोणतंही औषध न देता फक्त प्रार्थनेद्वारेच सर्व ताप त्याचा निघून गेला. आणि डॉक्टर देखील पुन्हा जे असते डॉक्टरांकडे गेले, डॉक्टरही म्हणाले की हे खरोखर आश्चर्य आहे, हे फक्त परमेश्वरानेच केलेलं कार्य आहे. म्हणून आपण सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देऊया. प्रेज लॉर्ड प्रियांनो, या आजच्या रविवारी आपण पुन्हा एकदा देवाच्या वचनाकडे वळूया. तर आपले रेव्हरन्स पास्टर लिनस दास आपण यांचं स्वागत करूया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Once again, this Sunday I've come and I greet you all in the matchless name of our Lord Jesus Christ. पुन्हा एकदा आजच्या रविवारी माझ्या प्रेमी तुम्हा सर्वांचं आपलं अतुलनीय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात स्वागत So करतो. just close our eyes and look to God, my dear people. आपण सर्वजण डोळे बंद करून देवाकडे पाहूया. Just everybody close your eyes. प्रत्येक जण माझ्या प्रियाने And just say thank you, Jesus. आणि येशूला म्हणून धन्यवाद येशू, Thank you, Jesus. धन्यवाद येशू For your grace and your mercy. तुझ्या परमेश्वर कृपेसाठी आणि दयेसाठी, For your compassionate love. तुझ्या कळवळ्या भरून प्रेमासाठी. Say, speak. बोला Say माझ्या thank मुलाला. God right now. आणि आता देवाचे आभार माना. He's a wonderful God. तो अद्भुत परमेश्वर He's आहे. a very loving God, my dear people. तो अतिशय प्रेमळ परमेश्वर He's आहे. a caring God. तो काळजी घेणारा परमेश्वर He आहे. never leaves us nor forsakes us, my dear तो people. आपल्याला कधी सोडत नाही, कधी टाकत नाही. How much we should praise that holy name, my dear people. मग आपण किती विशेष त्या पवित्र नावाचा आपण गौरव केला पाहिजे. Because He blesses our day. कारण त्याने आपला दिवस आशीर्वादित केलेला आहे. He blesses the night. तो आपले रात्र देखील He आशीर्वादित blesses करतो. our work. तो आपल्या कामाला आशीर्वादित करतो. He increases us. तो आपल्याला नेहमी वाढवतो. He never put to shame. तो आपल्याला कधी लज्जित करण्यासाठी सोडत नाही. What a God we all serve. किती महान परमेश्वर आपण सर्व सेवा करतो. So much He does in our life every day without failing, my dear people. न चुकता माझ्या प्रियानो प्रत्येक दिवशी तो आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी करतो. How much which we should never forgetting to praise God. तर मग आपण किती विशेष करून कधी न विसरता देवाची स्तुती केली पाहिजे. Oh, hallelujah. धन्यवाद. Just say thank you, Jesus. धन्यवाद येशू म्हणा. Thank you, Father. धन्यवाद पिता. Thank you, Holy Spirit. धन्यवाद पवित्र आत्मा. Say thank you, Abba, Father. बोला माझ्या प्रियांनो धन्यवाद आबा बाप्पा. Oh, He loves, God loves when you say Abba, Father. ज्यावेळेस तुम्ही आबा बाप्पाशी हाक मारताच परमेश्वर तुमच्या प्रीती Thank करतो. you, Jesus. धन्यवाद येशू.
Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, once again we all this Sunday we come before your throne of grace. पुन्हा एकदा आजच्या तुझ्या रविवारच्या दिवशीपासून तुझ्या कृपेच्या आसनासमोर येतो. Day added in our life. आमच्या जीवनामध्ये दिवस अजून एक The जोडला, grace added in our life. आमच्या जीवनामध्ये कृपा The जोडली, mercy added in our life. आमच्या जीवनामध्ये दया जोडली, To glorify your name. तुझ्या नावाला गौरव To द्यायला, glorify Christ. ख्रिस्ताला गौरव द्यायला, Glorify the Holy Spirit. पवित्र आत्म्याचा गौरव करायला. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. We pray, O Father, आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी, this morning speak to all of us. आजच्या सकाळी प्रत्येकाशी तू बोल, Speak to each and every one, O Lord. प्रत्येकाशी तू बोल प्रभूजी, Because you know the hearts of the people. कारण प्रभूजी तू लोकांचे हृदय जाणतोस, And you speak directly to their hearts. आणि प्रभूजी तू त्यांच्या हृदयाशी स्पष्टपणे डायरेक्ट बोलतोस. Now this morning you speak directly to their hearts, Lord. आणि आज प्रभूजी तू त्यांच्याशी आजच्या सकाळी डायरेक्ट तू बोल, How much important you are. की किती महत्वाचा तू आहेस, What life we need to live. आम्ही कोणतं जीवन जगलं पाहिजे, Who are you? तू कोण आहेस प्रभूजी, What are the activities we need to do? आम्हाला कोणत्या प्रकारचे कार्यरत केले पाहिजे. Lord, speak to them. तू परमेश्वर त्यांच्याशी बोल, Holy Spirit, to them. पवित्र आत्मा तू त्यांच्याशी बोल, Speak to them, Lord. बोल प्रभूजी. Thank you, Jesus. धन्यवाद येशू, Thank you, Father. धन्यवाद पिता परमेश्वर. Let this service be a blessing to all. प्रभू ही जी सभा आहे सर्वांसाठी एक आशीर्वादित ठरू The दे. special blessings flow in their lives. लोकांच्या जीवनामध्ये खास आशीर्वाद As they व्हावे, receive the word, जसं ते शब्द ग्रहण as they करतील, apply, जसं ते लागू करतील, and they say, yes, this is the word for me. आणि ते म्हणतील हो हे वचन माझ्यासाठी आहे. Lord, let that blessing, never stopping the blessings flow in their lives. आणि प्रभूजी ते आशीर्वाद मग कधी न थांबणारे असे आशीर्वाद तू त्यांना दे. Thank you, Master. धन्यवाद प्रभूजी. We pray for all the pastors, the evangelists, apostles, teachers, bishops, their wives, the children, everyone. We bless in the name of Jesus. आम्ही सर्व पाळक, याजक, शिक्षक, सुवार्थी, संदेष्टे, बिशप, त्यांची पत्नी, त्यांचं कुटुंब आम्ही सर्वांना येशूच्या नावात आशीर्वादित करतो. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Psalms 122:6. Let your peace be the land of Jerusalem. स्तोत्र संहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव In यरूशलेम Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Amen. Amen. Hallelujah. Amen. Praise the Lord. हालेलुया. So today is a blessed Sunday. God has blessed us. तर माझ्या प्रियानं आजचा हा रविवार जो आशीर्वादित रविवार आहे, परमेश्वर आपल्याला आशीर्वादित केलेला आहे. Amen. And once again, with a great joy, I come to share the God's word to you. आणि मी आज पुन्हा एकदा माझ्या प्रियाने एक महान असं मोठ्या अशा आनंदाने भरून तुम्हाला And देवाचा I शब्द come गाजवत आहे. here with the God's word. The word is the truth, my dear people. आणि जो देवाचा शब्द मी घेऊन आले तो ते शब्द म्हणजे ते सत्य आहे. Amen. Amen. If God never, with God's words, it never fails, my dear people. Our life will never be failed. आणि माझ्याकडे ज्या देवाचा शब्द आपल्याला समजतो तो कधी आपल्या जीवनाला अपयश That's मिळत why नाही. John chapter 8 verse 32 says, आणि योहान 8:32 सांगत आहे and you will know the truth, and the truth will set you free. की तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल. Hallelujah. This is the truth. हे सत्य आहे The माझ्या word प्रिय. is the truth. देवाचा शब्द हे God's सत्य word आहे. is God's promise is an amen, my dear people. कारण देवाचं जे वचन आहे माझ्यापर्यंत ते होय आणि आमेनच आहे. Hallelujah. Amen. But that is a wonderful thing, my dear people, the promise that can be taken very seriously in our lives. आणि माझ्या प्रियाला जे असं अद्भुत जे वचन जे आहे, जे वचन आहे जे आपल्या जीवनामध्ये आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे. गांभीर्याने घ्यायचं. हम सब वो वचन सीरियसली लेंगे. तर आपण सर्वजण देवाचं वचन गांभीर्याने घेतलं पाहिजे. हालेलुया. जैसा हमारा जीवन का हम हर एक पल जो शारीरिक कुटुंब के लिए हम सीरियसली होते, आज परमेश्वर का वचन हम सब सीरियसली ले लेंगे. तर हालेलुया. माझ्या प्रियानं आपल्या शारीरिक जीवनावर आपल्या कुटुंबासाठी जसं आपण गांभीर्याने जसं घेतो त्याच पद्धतीने आपल्याला देवाचं वचन जे आहे ते गांभीर्याने Praise the घ्यायचं. Lord. So we have seen the last two episodes of the Sundays. We have learned from the activities of Jesus. तर माझ्या प्रियानं जसं आपण गेले 2 आठवडे त्या ठिकाणी येशूचे उपक्रम हे 2 आपण भाग पाहिले. Amen. Wonderful. Today we learn something related to that only, my dear people. तर आज आपण त्याला जुळणाऱ्या आपण गोष्टी पुढे पाहणार आहोत. Amen. So Jesus did his part. Jesus' activities, what he did, we have seen, my dear people. Now we'll see what is our activities, my dear people. तर आता आपण अगोदर 2 भागांमध्ये काय पाहिलं, येशूचे उपक्रम काय होते, येशूने त्याचा भाग केला. तर आता आपले काय आहेत उपक्रम ते You पाहायचे. can put like a heading, practice to live a Christian life. तर तुम्ही शीर्षक असं देऊ शकता की ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी सराव. Amen. Practice to live a Christian life. ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी सराव. Or you can say activities of Christ life, आणि किंवा असं म्हणू शकता, Christian life. असं म्हणू शकता किंवा तुम्ही ख्रिस्ती जीवनाचे उपक्रम. Hallelujah. Very interesting, my dear people. खूप सुंदर When आहे I was माझ्या just going प्रियानो. through, my dear people, of that message and this message, it's so important we need to understand as we are
we need to be practice every day in our life. तर माझ्या प्रियानं हे फार सुंदर आहे, ज्यास मी म्हणजे तुम्हाला सांगतो की आपल्याला या वचनांवरती जे आपल्याला मनन करायचं आहे. Amen. And especially we all need to feel that what Jesus did, that feel we need to have in our life. तर माझ्या प्रियानं सर्वात महत्वाचं म्हणजे जे येशूने काय केलं त्याचा आपल्याला त्या ठिकाणी जाणीव असली पाहिजे. Amen. And we need to practice. आणि आपल्याला ते सरावात पण That is आणायचं why आहे. one saying is that practice makes a man perfect. Hallelujah. आणि जसं एक बोलणं आहे की जे सराव आहे ते मनुष्याला त्या ठिकाणी उत्तम बनवतो. Amen. Practice makes a man perfect. Hallelujah. जे सराव आहे ते मनुष्याला त्या ठिकाणी Amen. परिपूर्ण. So shall we all learn, my dear people, through the word of God as a Christian, what need to be practiced daily in our life. तर माझ्या प्रिय देवाच्या वचनातून आपण पाहूयात की आपण ख्रिस्ती या नात्याने देवाचे लेकरं आहे. आपल्याला आपल्या जीवनात कोणत्या गोष्टी दररोज सरावत Amen. आणायच्या. So everybody in the world know Christian means they know one thing in their life. They all are drunkard people. They feel they want all drinking, my dear people. That is the portray of this world towards looking to the Christianity, my dear people. तर माझ्या प्रियानं जगाचं जे दृष्टिकोन आहे, ज्या ख्रिस्ती म्हणले ख्रिश्चनचं बोलले तर त्यांचं एकच असतं की ख्रिश्चन म्हणजे दारू पिणारे आहेत असं आपलं दर्शन म्हणजे लोकांपर्यंत असं पोहोचलं. क्रिश्चियन म्हणते तो उनका दिमाग में एक ही आता है, ख्याल आता है कि बाबा ये सब इनका वाइन में सब चलता है. So wrong concept, my dear people. म्हणजे जे लोकांचा दृष्टिकोन जी चुकीची बाब आहे ते म्हणजे ख्रिश्चन लोक म्हणजे दारू पिणारे. Yes, some people practice that they are taking the wrong doctrine and going in the wrong doctrine and having that applying in their lives, my dear people. होय, म्हणजे असे काही लोक आहेत ते चुकीचे करतात आणि त्या चुकीच्याच गोष्टी चालतात. Amen. The doctrine ना चुकीचं घेऊन टाकतात. What the God's word take it and they take it as the wrong, my dear. They do it as a wrong, my dear people. म्हणजे देवाचं वचन काय सांगतं पण ते न करतात ते चुकीचं करतात. Hallelujah. Amen. So what we need to practice as a Christian. तर आपण ख्रिस्ती या नात्याने आपल्याला काय सराव See, when I say करायचे. Christian life, make it one dash and put there a born again also you can put, my dear people. Otherwise you can be confusion, my dear people. तर प्रियाने जसं आपण ख्रिस्ती जीवन असं म्हणतो त्याच्या पुढे तुम्ही डॅश करून असं लिहू शकता की नवीन जन्मलेला. Actually, born again means Christian. A person is a Christian. Hallelujah. म्हणजे नवीन जन्मलेला म्हणजेच ख्रिस्ती जीवन. Amen. So we need to practice daily in our life to get better and better as we are to live a Christian life, a born again life. तर माझ्या प्रिय नवीन जन्मलेला किंवा ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी उत्तम आणि उत्तम So मिळालं पाहिजे. what you need to know? मग आपल्याला काय जाणून घेणं गरजेचं आहे. Amen. All that you need to know, the important and the main principle of a daily routine. तर माझ्या प्रियानो आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे जे महत्वाचं आहे आणि जे तत्व आहे आपल्या जीवनाचं जीवन रोजचं जगण्यासाठी The ते जाणून daily घेणं routine गरजेचं आहे. of a spiritual life. आपल्या आत्मिक जीवनासाठी जे काय तत्व आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. Amen. Which we are holding that Christian label, hallelujah. Or we can say born again believer, hallelujah. किंवा ज्या ठिकाणी आपण एक शीर्षक घेऊन फिरतो की मी ख्रिस्ती आहे, मी नवीन जन्मलेला आहे. Hallelujah. Amen. So important, my dear people. तर हे फार महत्वाचं आहे. Only saying I am a believer, I am a born again believer, I am a Christian doesn't mean, my dear people. But really what Jesus lived, we need to put practice in our life, my dear people, in our daily routine, and that we need to understand. And that is something where we can go to the Word of God, through the Word of God, how we can apply the things in our life, and people can see and watch us. Yes, these are the real Christian, a born again believer. Hallelujah. तर माझ्या प्रियानं फक्त आपल्याला बोलायचं नाही की नाही मी ख्रिस्ती आहे, मी नवीन जन्मलेला आहे. तर तसं न करता माझ्या प्रियानं लोकांनी आपल्यासाठी बोललं पाहिजे की हो हा खरा ख्रिस्ती आहे, खरा नवीन जन्मलेला, त्यासाठी आपल्या त्या जीवनामध्ये ते लागू करायचे आहे. उसमें एक कहावत कहते हैं, नाम बड़ा और दर्शन खोटे. तो क्रिस्टियन जीवन में ऐसा नहीं होना चाहिए कि हम बॉर्न अगेन है लेकिन हम नामदारी बॉर्न अगेन है. हो हालेलुया. तर माझ्या प्रियानं असं आपल्या जीवनामध्ये नसायला पाहिजे. जसं म्हण आहे त्या म्हणीनुसार बोला ते की जसं नाव मोठे आणि दर्शन खोटे, जसं ही म्हण आहे त्याच्यासारखं ते नसलं पाहिजे. हालेलुया. आमेन. So sad thing, my dear people. फार दुःखाची बाब Very आहे. sad thing. फार दुःखाची बाब आहे. So just check up each and everyone as you are listening, my dear, whoever you are, my dear people, whoever listening, my dear, first time, for you're the regular church member or you're watching for the first time, you just check up, my dear people, where you stand. Are you having that label? I am practicing that Christ life, Christian life or not?
in my life, my dear people. तर माझ्या प्रियाने तुम्ही कोणीही असाल, आता कुठेही असाल किंवा पहिल्यांदा तुम्ही आलेले आहेत, तुम्ही सलग वचन पाहणाऱ्यामधून असाल किंवा तुम्ही शिष्य असाल, जे कोणी असाल, तुम्ही स्वतःला तपासून पहा की खरोखर मी अशा पद्धतीने फक्त बोलणारा आहे किंवा मी खरंच जीवन असं ख्रिस्ती जीवन जगणार आहे. Amen. So let us live, my dear people. If you anybody, my dear people, but we'll all learn today how important need to know and learn, my dear people. तर माझ्या प्रिय तुम्ही कोणी असेल, पण आपल्या सर्वात महत्वाची बाब म्हणजे ती की आपल्याला हे शिकायचंय की आपल्याला ख्रिस्ती Amen. जीवन कसं So जगायचं. the importance need to learn. म्हणून जे महत्वाचं आहे ते शिकायचं आहे. Important need to know and learn. जे महत्वाच्या गोष्टी आहेत ते शिकून आपल्याला Amen. लागू So करायचं. the first we can go as a Christian. What we need to do, my dear people. तर ख्रिस्ती म्हणून आपल्याला काय करायचं आपण ते सर्वात Amen. पहिलं पाहूया. पहला स्थान हम जैसा क्रिस्ती हम कहलाते हैं, तो पहला हम क्या करना चाहिए, हमारे जीवन का उद्देश्य क्या होना चाहिए, that we need to know, my dear people. जसं आपण ख्रिस्ती म्हणून स्वतःला म्हणतो माझ्या प्रियांत, आपण सर्वात प्रथम काय केलं पाहिजे आपण ते जाणून So घेणं shall we open our गरजेचं आहे. Bibles to Ephesians verse 5 verse 14, my dear people. तर इफिस 5:14 आपण उघडूयात माझ्या Amen. प्रियांनो. Now very interestingly, आणि it त्या says, ठिकाणी खूप सुंदर सांगितले. therefore, he says, for anything become visible in the light, therefore it says, awake, O sleeper, and rise from the dead, and Christ will shine on you. Hallelujah. This is आणि the word of the Lord. इफिस करास पत्र 5:14 सांगत आहे, म्हणून तो म्हणतो, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर Oh, पडेल. Jesus, see that. What this word says, when you go and understand, it becomes very easy that we are lack many things in our life. तर माझ्या प्रियानं हे वचन आपल्याला काय सांगत आहे, अगदी स्पष्ट कळतं की आपल्या जीवनामध्ये आपण अनेक गोष्टींमध्ये कमी पडत आहोत. या परमेश्वर हमसे क्या कहना चाहता है? काय आपल्याला परमेश्वर बोलू इच्छितो. वो कहता है हमें उठो, ओ सोने वाले जागो आज. आणि तो Hallelujah. म्हणत आहे की झोपणाऱ्यांनो उठा, आता जागे व्हा. Christians, everyone, come on, wake up now. Hallelujah. तर सर्व ख्रिस्ती आता तुम्ही उठा, सर्वजण जागे व्हा. नामदारी ख्रिश्चन नकोय आज. नामदारी ख्रिस्ती बनू आज नका. खरं लेबल लावायचंय. आज सचमुच हमें वो लेबल लगाना है क्रिश्चियन का. हालेलुया. तर खरं खरं ते आपल्याला शीर्षक घ्यायचं की हो मी ख्रिस्ती आहे. Amen. Because he says, therefore, ये बोलता है, सुनो क्या बोलता है, for anything that is visible in the light, वो बोलता है जो प्रकाश में दिखता है. हालेलुया. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, म्हणून जे काही प्रकाशात दिसतं, जे काही ते प्रकाश पडेल He त्यासाठी says, जागे व्हा. therefore, म्हणून he says, सुनो बोलता तो है. म्हणतोय, हालेलुया. म्हणून तो म्हणतो उठो, सोने जागे वाले व्हा, उठो. झोपणाऱ्यांनो जागे Awake, व्हा. O sleeper. निद्रिस्ता जागा हो. फक्त उठो नाही बोलता है, arise. फक्त उठा असं नाही म्हणत आहे, झोपेतून उठा असं म्हणत आहे. फक्त डोळे उघडू नका. उठा. Come on, he says, get up, awake, O sleeper, and arise, he says. म्हणजे फक्त डोळे उघडू नका, तर झोपेतून उठा असं सांगत आहे आपल्याला. Hallelujah. From the dead, म्हणजे जे झोपलेले प्रभु आज म्हणत है, प्रभु आपसे कह रहा है, आप जो सो रहे हैं आत्मिक जीवन में, आज उस मृत्यू से आप उठो आज. आणि आपल्याला या ठिकाणी या वचनातून स्पष्ट परमेश्वर काय सांगत आहे की ज्या तुम्ही आत्मिक जीवनामध्ये जे मेलेले आहात, जे झोपलेले आहात, त्या झोपेतून, त्या मेलेल्या जीवनातून तुम्ही उठा. अरे विश्वासी लोगों, आज जो आत्मिक में सोए हुए, परमेश्वर का वचन कहता है उठो और जागो. हालेलुया. तर विश्वास नारायण जे आत्मिक जीवनात तुम्ही झोपी गेलेले, जे मेलेले आहात, त्याच्यात तुम्ही उठा असं परमेश्वर म्हणत आहे. Come on, get up, he says. तो म्हणत आहे उठा माझ्या प्रिया. From the dead, he says, you know what a word. It is gives a great punch in our life. That means there are Christians who are dead. They are saying to their only label, but they are dead, my dear people. He's saying, arise, now is the time. We need to arise, my dear people. आणि माझ्या प्रियानं परमेश्वर अगदी असा मुख्य शब्द या ठिकाणी वापर केला की मेलेल्यातून उठा. म्हणजे ते आपल्याला सांगत आहे की जे ख्रिस्ती, जे तुम्ही फक्त नाव घेऊन फिरतात असं नाही, तर तुम्ही खरोखर जब उठा. तक आप उठेंगे नहीं, परमेश्वर आपके ऊपर का, परमेश्वर का शाइन तुम्हारे ऊपर नहीं आएगा. आणि जोपर्यंत आपण उठणार नाही माझ्या प्रियानं, तोपर्यंत परमेश्वरचा प्रकाश आपल्याला इससे चमकणार नाही. आगे कहता है यहाँ पे, इस वचन से the Christ shine on you. Hallelujah. आणि पुढे काय सांगते, ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. What message we will learn as activities, my dear people, now? तर आपल्याला या उपक्रमातून आपण काय As संदेश a आपल्याला born मिळणार? again, what message we'll learn, my dear people? आपण नवीन जन्मले, आपण काय What is संदेश it? मिळणार? Christ will shine on us. म्हणजे ख्रिस्त आपल्यावरती कसा चमकेल. यहाँ परमेश्वर कहता है Christ
शाइन ऑन अस, उसका मतलब ये होता है कि हमें चमकने वाले परमेश्वर के ख्रिस्ती कहलाना चाहिए। हालेलुया। या ठिकाणी सांगितलं ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावरती चमकेल, तर आपल्याला त्या ठिकाणी ख्रिस्ती जीवन जगत असताना आपल्याला ते परमेश्वर चमकलं We पाहिजे. need to shine for Christ. आपण ख्रिस्तासाठी चमकले पाहिजे. That means arise to shine. म्हणजे काय आहे की चमकण्यासाठी उठा. Christian, we need to arise to shine. म्हणून ख्रिस्ती लोकांनी चमकण्यासाठी उठा. Not to dead. Come from the dead, we need to arise to shine. That means Christian life, the first important, the पहला हमें मुद्दा कहता है कि परमेश्वर के लिए हम चमकना चाहिए। हालेलुया। उठो और चमको परमेश्वर के लिए। हालेलुया। आणि म्हणून माझ्या सर्वात पहिली जी गोष्ट आहे ख्रिस्ती लोकांसाठी ते म्हणजे मेलेल्यातून उठा आणि ते परमेश्वरासाठी चमकण्यासाठी That's why उठा. in Ephesians 5 when you read, my dear people, आणि म्हणून इफिस 5:8 जर तुम्ही वाचला and 1 Thessalonians 5:5 says, my dear people, आणि 1 थेसलोनिकी 5:5 and when it says, for we were once darkness. आणि काय सांगते आपण एकदा अंधारात हम होतो. अंधेरे में थे, कहता है बाइबल, कहता है हम अंधेरे में थे. He says, but now you are the light in the Lord, he says. पण आता काय सांगते तुम्ही देवाच्या प्रकाशात आहात. हम अंधेरे में थे लेकिन आज हम परमेश्वर के उजाला में है. हालेलुया. Amen. And walk as a children of light, my dear people. आणि मग आपण प्रकाशाची मुलं असल्यासारखे आपण चालले पाहिजे. चाललं पाहिजे. हालेलुया. Walk as the child of light. तर प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. म्हणजे ख्रिस्ती लोक सगळं चालत नाही. सब बोलने वाले हम यीशु सब उसके मार्ग में चलने वाले नहीं है. हालेलुया. म्हणून जे सर्व बोलतात की आम्ही ख्रिस्ती आहोत, त्याचे आम्ही लेकरं आहोत, पण ते सर्व फक्त बोलणारे आहेत, चालणारे नाही. हम कितने परमेश्वर के वचन को झूठा ठहराते हैं. हालेलुया. तर आपण किती परमेश्वराच्या वचनाला खोटं ठरवतो. हम लेबल तो लगाते हैं लेकिन हम परमेश्वर के वचन के अनुसार चलते नहीं, और परमेश्वर के वचन के अनुसार न चलने से हम परमेश्वर का और हम एक झूठा का साथ देते हैं. हालेलुया. तर माझ्या प्रिय आपण फक्त शीर्षक घेऊन तर चालतो, पण परमेश्वराच्या वचनानुसार चालत नाही, आपण एक खोटं ठरवत जातो. He says walk as a children. काय सांगितलंय तुम्ही? लेकरांप्रमाणे चाला, प्रकाशाच्या लेकराप्रमाणे. परमेश्वर का लिए चमकना है. परमेश्वर तो चमको, उसके लिए हमको परमेश्वर का बच्चा बनकर चमकना है. हालेलुया. आणि म्हणून माझ्या प्रिय आपल्या परमेश्वराच्या लेकरं बनून The चमकायचं आहे. first thing we need to shine as a Christ, my dear people. सर्वात पहिली बाब म्हणजे आपल्याला ख्रिस्तासाठी That's why चमकायचं आहे. 1 Thessalonians 5:5 also says, for we are the children of light. Amen. Children of the day. Children of the light and children of the day. We are not of the night of the darkness, he says. आणि Hallelujah. 1 थेसलोनिकरास पत्र 5:5 पण सांगत आहे माझ्या प्रियानो की तुम्ही सगळे प्रकाशाची लेकरं व दिवसाची लेकरे आहात, आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. अंधेरे का नहीं है. Hallelujah. See that what a word, my dear people. Amen. We are not night of the darkness. हम बच्चे अंधेरे के नहीं है. अंधेरे के बच्चे शैतान के बच्चे हैं. लेकिन ये कहता है, यहाँ पे वचन कहता है, we are the children of the light and the children of the day, he says. आणि या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की आपण जे आहोत ते प्रकाशाची व दिवसाची लेकरं आहोत. क्यों यहाँ परमेश्वर कहता है कि तुम चिल्ड्रन ऑफ द लाइट यहाँ पर कहता है. या ठिकाणी हालेलुया. परमेश्वर का म्हणते की तुम्ही प्रकाशाची यहाँ पे लेकरं ऐसे आहात? क्यों चिल्ड्रन ऑफ द डे क्यों कहता है यहाँ पर दिवसाचे परमेश्वर? लेकरं असं का Why he म्हणतात? says? का सांगत आहे? क्योंकि जो यीशु में है वो उजाला है. कारण जे कोणी येशूमध्ये ते सर्व त्या ठिकाणी वो प्रकाशमय आहे. अंधेरे का नहीं है बच्चा. ते अंधारमय नाहीत माझ्या प्रिया. अंधेरे कौन है? अंधेरे में शैतान. अंधारात कोण आहे? हम तर जब शैतान झूठ आहे. बोलते हैं, हम चमकना छोड़ देते हैं, हमारी जो व्यवहार गलत होता है, we change our attitude, we change our living style. When we stop, the shine is stopping, we automatically go into the darkness. But the Bible says we should not become the children of the darkness, my dear people. तर माझ्या प्रिय जसं आपण खोटं बोलतो, आपण चमकणं सोडून देतो, त्या ठिकाणी आपण काय होतो? सैतान बायबल काय सांगताय की आपण हे सर्व गोष्टी केल्याने आपल्या चमकणं आपण सोडल्यानंतर आपण अंधाराचे लेकरं. Check you are the children of light. तर तुम्ही तपासून पहा, तुम्ही प्रकाशाची लेकरं आहात का? Check your life, you are the children of day, my dear people. आपलं जीवन तपासून पहा की तुम्ही दिवसाचे लेकरं आहात का? और put question mark, उसके आगे question mark डाल दीजिए. किंवा हालेलुया. स्वतःचा विचार करून प्रश्नचिन्ह टाकून पहा कि हम सचमुच के परमेश्वर के उजाला है. की आपण खरोखर देवाचे प्रकाश आहोत का? हालेलुया. Praise the Lord.
हर बार हम संडे के लिए आते हैं, वचन सुनते हैं, लेकिन आज हमें परमेश्वर का वचन हमारे जहन में जाना चाहिए। हालेलुया। और हमें चमकना है प्रभु यीशु के लिए, क्योंकि हम क्रिश्चियन लेबल सिर्फ लगाना नहीं है, लेकिन उसके अनुसार हमें चलना है। हालेलुया। तर प्रत्येक रविवारी आपण येतो, देवाचं वचन ऐकतो माझ्या प्रियानं, पण आपल्याला ते फक्त ऐकायचं नाही, तर आपल्याला वचन ग्रहण करायचं आणि आपल्याला ख्रिस्तासाठी चमकायचं. How we can shine, my dear people? आपण कसे चमकू शकतो How माझ्या we प्रियानं? can know that I want to shine? आपल्याला कसं समजेल की मला चमकायचं आहे? Yes, we need to understand. We need to learn for that, my dear people. आपल्याला समजलं पाहिजे, आपण We शिकलो need पाहिजे, to practice every आपण day. प्रत्येक दिवशी सरावात We need आणलं to पाहिजे. put that every day. What we put the activities of Christian life. What activities I can do in Christ. तर आपल्याला प्रत्येक दिवशी पाहायचं की मी ख्रिस्तामध्ये कसे उपक्रम करू What शकतो, is that important things? What I can apply in my की life. कोणती गोष्ट ती महत्वाची आहे, मी कशा That I पद्धतीने become लागू the करेन. children of light, like the children of day, my dear people. जेणेकरून मी प्रकाशाचं लेकरू, दिवसाचं लेकरू कसा बनेन, कैसा बनेगा हमें? मी कसं बनणार? आगे का वचन कहता है, पुढे हालेलुया. वचन सांगत आहे, आगे का वचन हमें उसका रेवलेशन देता है. त्याचं पुढचं वचन आपल्या For प्रगटीकरण the देते. fruit of the light is found in that good, right, and true. Hallelujah. Ephesians 5:9. आणि इफिस 5:9 सांगत आहे आपल्याला त्या ठिकाणी, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व, सत्यता यात दिसून येते. See that? What a revelation, my dear people. किती सुंदर प्रगटीकरण यहाँ आहे. कहीं पे घूमना नहीं है, वो आगे का वचन ही हमारे को परमेश्वर हमें रेवलेशन प्रकटीकरण वहां पे देता है कि कहता है कि फ्रूट ऑफ द लाइट. आणि आपल्याला प्रगटीकरण त्याच्या पुढच्या वचनातच दिलेले की प्रकाशाचे फळ, Where is the fruit of light? प्रकाशाचे फळ कुठे Where is the आहे? fruit of light found, my dear people? प्रकाशाचे फळ कुठे सापडतं माझ्या प्रियांनो? It is all in the good and the right and the truth, he says. आणि प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व, सत्यतेमध्ये आहे. म्हणजे इसका मतलब है हमें सत्य के मार्ग में चलना है. म्हणजे आपल्याला सत्याच्या मार्गावरती चालायचे, हमें यीशु के मार्ग में चलना है. आपल्याला येशूच्या मार्गावरती चालायचे. वही हमारा सत्य है, तोच आपलं सत्य आहे, वही हमारा जीवन है. तोच आपलं जीवन आहे. What is truth? काय सत्य काय Jesus is आहे? the way, truth and the life. येशू मार्ग, सत्य व जीवन आहे. That is the revelation God wants to see. आणि ते परमेश्वर आपल्याकडून प्रगटीकरण हवं आहे. Hallelujah. That's what also Galatians 6:22 also says, my dear people. आणि गलती 6:22 सांगत आहे माझ्या प्रियांनो, क्या उसका और रेवलेशन प्रभु हमें देता है, त्याच्यातून काय प्रगटीकरण आपल्याला देत और आहे. उसमें और डीप में हम जाएंगे आज. तर आपण अजून थोडं पुढे जाऊया. एफिशिएंट 5:9 के अनुसार और गलेशियन 5:22 में, और परमेश्वर हमें क्या करना चाहता है, कैसे हम चमकेंगे, उसके क्या शब्द हम और अनुग्रह करेंगे आज. तर माझ्या प्रियांनो, इफिस 5:9 प्रमाणे आणि गलतीकरस 5:22 प्रमाणे आपण पाहूया की आपण कशा अजून चमकणार. वो बोलता है कि एफिशिएंट 5:9 में गुड एंड राइट एंड ट्रूथ बोलता है. आणि इफिस 5:9 मध्ये काय सांगितले की चांगुलपण, नीतिमत्व, सत्यता, फ्रूट ऑफ द लाइट. जे प्रकाशाचे फळ आहेत. में परमेश्वर के लिए चमकने के लिए गलेशियन 5:20 for the spirit, the fruit of the spirit is love, joy, peace, patience, kindness, goodness and faithfulness. Hallelujah. आणि माझ्या प्रियांनो, जसं आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी गलती 5:22 काय सांगत आहे की आपल्याला प्रकाशाचे जे फळ आहे ते आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ ते प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा व विश्वासूपणा. यहाँ पे मैं वो प्रकाश का बात नहीं कर रहा हूँ जो दुनिया का प्रकाश है, जो सूरज चमक रहा है. यस, उसके जैसा परमेश्वर यहाँ पे आत्मिक चमक के बारे में बात करता है, और वो कहता है तुम्हें फ्रूट ऑफ द स्पिरिट चाहिए. आणि हालेलुया. माझ्या प्रियांनो, जे बाहेर जे आपल्याला ऊन जे मिळत आहे, जो प्रकाश चमकते, मी त्या प्रकाशाबद्दल बोलत नाही, पण आपल्या परमेश्वर कशाबद्दल सांगत आहे की आत्मिक चमक काय आहे, त्याचे जे वो फळ आहे ते प्रकाश सांगत का आहे. ही है, लेकिन ये आत्मिक प्रकाश प्रभु हमें कहता है. आणि माझ्या प्रियांनो, आपल्याला त्या आत्मिक प्रकाशाबद्दल What is बोलायचं that? आहे. ते काय आहे? What is that? ते काय आहे? सबसे बड़ा प्रेम. सर्वात मोठं म्हणजे प्रीती. अगर हमारे में प्रेम है तो हम प्रभु के लिए शाइन हो सकते हैं. जर आपल्यात प्रीती आहे तर आपण प्रभूसाठी चमकू शकतो. लेकिन हमारे में वो प्रेम ही नहीं है. हालेलुया. क्रिश्चियन जीवन में प्रेम बहुत मुश्किल से मिलता है. आणि ख्रिस्ती जीवनामध्ये प्रीती जी आहे ती फार सिर्फ कहने के लिए हम प्रेम कहते हैं, लेकिन असल जीवन में वो प्रेम दिखाई नहीं देता है. हालेलुया. आपण फक्त बोलत असतो की प्रीती, पण प्रीती आपल्याला दिसूनच येत नाही. सच्चाई जानना है तो क्रूस की ओर देखो, यीशु का प्रेम आपको दिखाई देगा. जर हालेलुया. आपल्याला माझ्या प्रियानो खरं जाणून घ्यायचं तर वधस्तंभाकडे पहा. If you don't want to know the truth of love of God, look to the cross. You will find the true love on the cross. जर माझ्या प्रियानो तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं आहे तर
तर त्या ठिकाणी वधस्तंभाकडे पहा. प्रभू येशू ख्रिस्ताचं तुम्हाला त्या ठिकाणी प्रीती दिसून येईल. Have the spirit of joy in you. तुमच्यामध्ये तो आनंदाचा फळ ठेवा माझ्या Joy, प्रिय. joy. आनंद दुनिया का जॉय नहीं. जगातला आनंद नाही. दुनिया का जॉय है ना, वो शारीरिक जॉय है. ये चमड़ी को कुछ मिलता है तो खुश होता है, लेकिन परमेश्वर यहाँ बोलता है जो आत्मा को खुश करता है वो जॉय चाहिए. हालेलुया, प्रेज द आणि लॉर्ड. माझ्या प्रियाला जे शारीरिक आनंद आहे, ज्या चमड्याला काही भेटतं तर ते आनंद वेगळं, ते जगिक आनंद आहे. पण परमेश्वर आपल्याला आत्मिक आनंदाबद्दल सांगत आहे. आज लोग इस चमड़ी के लिए खुश करने के लिए आज दिन रात मेहनत करते हैं. आज वो किसी भी हद तक जाते हैं, लेकिन हम आज महसूस करना चाहिए कि परमेश्वर का आनंद है कि उसके सानिध्य में बैठना. हालेलुया. आणि माझ्या प्रियानं शारीरिक आनंद घेण्यासाठी, या चमड्याला आनंद देण्यासाठी ते प्रत्येक पद्धतीने वाटेल तेवढं ते कार्य करतात, कामं करतात. पण जसं परमेश्वर म्हणत आहे की आज आपल्याला आत्मिक आनंद घेण्यासाठी त्याच्या To have that सानिध्यात flesh joy, even you forget the God and you make your body happy, which God has created your body. तर माझ्या प्रियानं या शरीराला आनंद देण्यासाठी तुम्ही परमेश्वराला विसरताय आणि तुम्ही तुमच्या शरीराला प्रथम प्रसन्न करताय, आणि जे शरीर परमेश्वराने दिलेलं आहे. Yes. Hallelujah. You want the peace. तुम्हाला शांती हवी आहे. सब peace चाहिए हमें. आपल्याला सगळी शांती हवी आहे. Where is the real peace? पण खरी शांती कुठे आहे? Christ is the real peace. आणि ख्रिस्त हा खरी शांती आहे. यीशु में असल शांति है. येशू मध्येच खरी शांती आहे. World have tribulation, will have no peace which I will give, he says, but what I peace will give, it is the eternal peace, he says. आणि म्हणून सांगते की जगासाठी संकट आहे, जगासाठी ती अशांती आहे, पण जे शांती मी तुम्हाला देतो ते तुमच्यासाठी आहे. Have that peace of Christ. ती ख्रिस्ताची शांती बाळगा. Have patience in your life. तुमच्या जीवनामध्ये संयम बाळगा. Have kindness, दयाळूपणाने राहा. the goodness and faithfulness. चांगुलपणा आणि ये सब विश्वासूपणा. चीजें ये आत्मिक दान है, आत्मिक फल के बारे में बोलता है. और ये जो फल के बारे में बोलता है, ये सब चीजें उसमें एक ही हमें जब अनुग्रह करते हैं, हमारा जीवन यीशु के लिए चमकेगा. हालेलुया. आणि माझ्या प्रेमाने सर्व आत्मिक दान आहेत, आत्मिक फळं आहेत. ज्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, ग्रहण करतो, त्यावेळेस आपण परमेश्वरासाठी चमकतो. इसलिए Ephesians 5:10 says, म्हणून इफिस 5:10 सांगतं. बहुत सुंदर से वचन कहता है. खूप सुंदर वचन कहता है आहे. यहाँ पर and try to discern what is pleasing to Lord. Hallelujah. काय सांगितलेले 10व्या वचनामध्ये, प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. Yeah, पारखून घ्या. Oh, see what terrific word. Hallelujah. किती सुंदर Amen. वचन आहे. क्या बोलता है यहाँ पर वचन? Just प्रभूला everybody read. I want just you should be just repeat behind sister. I want wherever you are, just repeat, my dear people. तर तुम्ही जिथे कुठे असाल माझ्या प्रियाने, हे वचन माझ्यासोबत तुम्ही माझ्या मागे वाचा. प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. Hallelujah. Let everybody listen, your neighbor. तुमच्या बाजूला असलेल्या सर्वांना ऐकू दे. Read, my dear people. वाचा माझ्या प्रियाने. Yes, try to discern. Try to discern what is pleasing to God. म्हणून प्रयत्न करा पारखून घेण्याचा की त्या ठिकाणी परमेश्वराला काय संतोषकारक आहे. It is a Christian life. Need to know what I am pleasing God or not. That is Christian life. आणि ख्रिस्ती जीवन हे आहे की आपण जाणून घेतलं पाहिजे की मी परमेश्वराला संतोष करतोय किंवा नाही. यीशु के लिए चमकना म्हणजे हम परमेश्वर को प्लीजिंग करने जैसा है. तर येशू म्हणजे आपल्याला जर चमकायचे परमेश्वरासाठी ख्रिस्ती जीवन म्हणून, तर आपल्या त्या ठिकाणी काय Shine करायचं? for परमेश्वरासाठी Jesus. आपण येशूसाठी चमकलं Shine for पाहिजे. Jesus. येशूसाठी चमकलं Don't पाहिजे. shine for anybody. दुसऱ्या कोणासाठी चमकू नका. आज इस शरीर का जो सुंदरता के लिए आज हम कॉस्मेटिक, इतना कॉस्मेटिक लगाते हैं, भारी से भारी कॉस्मेटिक लगाकर हम लोगों को प्रेजेंट करते हैं कि बाबा हम कितना हैंडसम है, आज वो कितने खूबसूरत है. हालेलुया. तर माझ्या प्रियानं आपलं हे शरीर जे आहे हे सौंदर्य आपण दाखवण्यासाठी त्या ठिकाणी सौंदर्य प्रसाधनाला आपण एवढे लावतो की जेणेकरून आपण इतरांना दाखवतो, सादर करतो की मी किती चमकतो. इतना पैसा भी खर्चा करते हैं, कभी हम उसका हिसाब भी नहीं लगाते हैं कि आज कितना भारी भारी कॉस्मेटिक हम लेकर घर में रखते हैं और उस कॉस्मेटिक के द्वारा हम लोगों को बताते हैं कि हम कितना सुंदर है. हालेलुया. आणि आपण तेवढे महागडे जे काही वस्तू आपण घेतो सौंदर्यासाठी,
ते आपण त्याचं मोलही ठेवत नाही, पण आपण दाखवतो की मी किती चमकत आहे. असली सुंदरता तुम्हारे आत्मिक में केला दिखाई देना चाहिए. हालेलुया. तर खरं जे सौंदर्य आहे ते तुमच्या आत्म्यातून दिसलं पाहिजे. उसको लिए मेहनत करो. त्या आत्म्यासाठी तुम्ही कष्ट उसके लिए करा. खरीदना नहीं पड़ता. उसको परमेश्वर के सानिध्य में बैठो और उसको ढूंढो, और परमेश्वर का जो चमकेगा, जो उसका गौरव आएगा, वही कॉस्मेटिक तुम्हारे लिए है. हालेलुया. तर माझ्या प्रियानं, जे आत्मिक सौंदर्य मिळवण्यासाठी तुम्हाला काही खरेदी करायची किंवा मोल द्यायची गरज नाहीये. फक्त देवाच्या सानिध्यामध्ये बसायचे, त्याचा शोध घ्यायचा, तो तुम्हाला चमक देईल, तुमच्या त्याचा गौरव येईल. दुनिया में कॉस्मेटिक डुप्लीकेट से सबसे किस्म का कॉस्मेटिक है. हमें मालूम नहीं पड़ेगा हम चेहरा ग्लो होएगा कि नहीं होएगा, लेकिन फिर भी लगाते हैं. लेकिन एक बात मैं कहना चाहूंगा, अगर परमेश्वर के आपके चरणों में आप जब बैठते हो, स्वर्ग जब खुलता है, उसका असली गौरव, उसमें भेसळ नहीं है, उसमें मिक्स नहीं है, वो गौरव तुम्हारे चेहरे पे आएगा. वो सबको दिखना चाहिए. तर हालेलुया. माझ्या प्रियानं, आपण जे काही आपण मार्केटमधनं जे काही आपण क्रीम वगैरे घेतो, सर्व सौंदर्य प्रसाधने आपण घेतो विकत, त्याला आपल्याला खात्री देखील नसते की ते लावल्यानंतर ते चमकणार किंवा नाही. पण माझ्या प्रियानं, जसं आपण देवाच्या सानिध्यामध्ये बसतो, स्वर्ग उघडलं जातं आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ न होता तो आपल्यावरती तेच ते चमक येतं. दुनिया का कॉस्मेटिक 2 घंटे के बाद निकल जाता है. म्हणून जगातलं जे काही सौंदर्य प्रसाधन आहे ते सर्व निघून असली जातं रूप सामने आ जाता है. आणि जे खरं रूप वो बाहेर कितना येतं. गोरा है, वो कितना काला है. हालेलुया. पर परमेश्वर के सानिध्य में बैठेंगे, आपका गोरा काला नहीं, एक ही गौरव चमकता है. वो अनंत काल तक वो चमक तुम्हारे चेहरे पे, तुम्हारे जीवन में वो चमकते रहता है. और कहता है, यीशु कहता है, वही चमक तुम ख्रिस्ती जीवन में जियो. हालेलुया. तर माझ्या प्रियांनो, जे काही आपले 2 तासापर्यंतच ते फक्त ते आपण लावलेले सर्व प्रसाधन आहे ते टिकून राहतात, सौंदर्याचे क्रीम वगैरे, ते नंतर निघून जातं. मग खरं रंग कळतं की ते गोरा आहे की काळा आहे. पण जे कोणी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसतं, तो ज्याची चमक, परमेश्वराची चमक त्यांच्यावरती येते, ते अनंत काळापर्यंत राहते. परमेश्वर फ्री देना चाहता है, तुमको पैसा खर्चा करके चेहरे को लगाना है. हालेलुया. मैं praise the Lord. Don't misunderstand. You put all the cosmetic, there's no problem, but see that best cosmetic of the God's glory to shine upon our lives. तर माझ्या प्रियांनो, गैरसमज करून घ्या. तुम्हाला जे लावायचे तुम्ही लावू करू शकता, नका. पण आत्मिक पहिलं कसं सजवता येईल, त्याला कसं चमकवता येईल, प्रथम ते पहा. गैर समजून करून घेऊ नका. गैरसमज करून घेऊ नका. I'm not against you have to apply. I put sometime I also, but I'm not so here. But what is important? I am teaching shine for Christ. तर म्हणजे महत्वाचं काय, मी तुम्हाला ते सांगते की जे गरजेचं आहे ते तुम्ही लावाच, पण सर्वात महत्वाचं काय की ख्रिस्तासाठी चमका. Hallelujah. Amen. Amen. That's what's in Ephesians 5:11 also says, "Don't take no part in the unfruitful works of darkness, but instead expose them," he says. आणि इफिस 5:11 सांगत आहे की अंधाराच्या निष्कळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध That's what करा. I spoke, my dear people. तेच मी तुम्हाला आता बोललो माझ्या प्रियांनो. जगह दुनिया का सब है निष्फळ. निष्फळ है. Amen. Hallelujah. And what he says, but instead expose them, he says. काय सांगितलं, त्या निष्फळ कर्माचे भागीदार तर होऊच नका, उलट त्याचा निषेध करा. निषेध करा. Come out from the darkness. Don't be in the part of that thing, my dear people. तर अंधारातून बाहेर या माझ्या प्रियांचा भागीदार That's बनू what नका. 2 Corinthians 6:14 says. आणि म्हणून 2 Corinth 14 सांगत आहे, Do 6:14. do not be equally yoked with unbelievers. For what partnership of has righteousness with the lawlessness, or what fellowship has the light with the darkness? आणि 2 Corinth 6:14 सांगत आहे, 2 Corinthians 6:14. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार, उजेड व अंधार यांचा मिलाप कसा What होणार. fellowship has light with the darkness? म्हणजे तुम्ही कोणते संबंध जोडताय, अंधार व प्रकाशाबद्दल सांगितले आहे. आपल्याला गौरवी प्रकाश आपल्या जीवनात पाहिजे. वो प्रकाश जो हमारे जीवन में परमेश्वर का प्रकाश वो चमकना चाहिए, और वो प्रकाश हमें लोगों तक पहुंचाना है कि आज मैं जी रहा हूँ, आज यीशु का गौरव, उसकी कृपा से मैं जी रहा हूँ कि आज वो मुझे प्रकाशित किया है. उस क्रूस पे कुर्बान होकर तीसरे दिन फिर से उठकर आज मुझे प्रकाशित जीवन दिया है. हालेलुया. तर माझ्या प्रियांना, आपल्याला परमेश्वराचं तेज आपल्यावरती चमकवून घ्यायचं आहे आणि लोकांपर्यंत तो प्रकाश दाखवायचा, सांगायचं की जो
ख्रिस्त येशू जो मेला होता तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि तो चमकलेला आहे I माझ्या. mean, that is when Ephesians 5:12 says, आणि इफिस 5:12 for it is सांगतं, shameful even to speak of things that you not do in secret. Oh, बापरे, hallelujah. आणि इफिस 5:12 सांगत आहे, कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्यांचा उच्चार करणे देखील लज्जास्पद आहे. कधी कधी ख्रिस्त पण असंच करतात. ऐसे ही करते, दिखाते एक और जीते एक. हालेलुया. बोलते एक, जीते एक. This is not what God wants. पण हे परमेश्वराला नकोय माझ्या प्रिय, की एक बोलणं वेगळं आणि जगणं वेगळं आहे. And people does Christianity. That is why I feel a very pity and sad people who does like this. I say, Lord, have mercy upon those people. आणि खरोखर माझ्या प्रिय ख्रिस्ती लोक असे करतात, मला खरोखर त्यांची कीव येते की असे ते का करत आहेत. मी परमेश्वर म्हणतो की प्रभू त्यांच्यावरती तू दया कर, Because it clearly says, कारण स्पष्ट सांगितलेलं आहे. but it's shameful even to speak, he says. म्हणजे बोलण्यासाठी देखील ते The लज्जास्पद things that आहे, they do in secret. की जे गुप्तपणे ते कर्म करतात. आज ते जे करतात ते ख्रिस्त पण करतात. आणि म्हणतो आपल्याला कोण बघत नाही, कोई हमें देख रहा है नहीं है. मैं कहता हूँ दुनिया बंद है पर परमेश्वर की नजर तुम्हारे ऊपर गड़ी हुई है. तर हालेलुया. माझ्या प्रिय आपण म्हणतो की कोणी गुप्तपणे आपण जे काय करतो ते कोणी पाहत नाहीये, जरी सर्व जग बंद असेल पण परमेश्वराची नजर आपल्यावरती आहे. तुम कितना उत्साही है, कितने तुम अउत्साही है, वो परमेश्वर जानता है. आपण किती उत्साही आहोत, किती आपण अउत्साही आहोत हे सर्व परमेश्वर जाणतो. तुम्हारा प्रेम कितना अनमोल है या वो परमेश्वर जानता है. आपलं प्रेम किती मौल्यवान आहे हे सर्व परमेश्वर जाणतो. आपका प्रेम सच्चा है या नहीं है वो भी प्रभु जानता है. तर आपलं प्रेम खरं आहे का खोटं आहे हे देखील परमेश्वर जाणतो. इसलिए ऐसा मत जियो अनबिलीवर के जैसा, जो वो गुप्त में करते हैं हम वो ख्रिस्ती होके सबके सामने करते हैं. वो ऐसा जीवन प्रभु से निगड़ित नहीं होता है. परमेश्वर कहता है यीशु के जैसा हम जीना है, यीशु के मार्ग के जैसा हमें चलना है. वही जीवन है, वही हमें स्वर्ग तक लेकर जाएगा. हालेलुया. तर म्हणून माझ्या प्रियाला जसं जगिक जगतात तसं आपल्याला ते जगिक जीवन जगायचं नाही, तर ख्रिस्ती जीवन जगायचं आहे आणि येशूच्याच मार्गावर आपल्याला चालायचं आहे. Hallelujah. That's what in Ephesians 5:13 says. म्हणून इफिस 5:13 सांगतं, But when anything is exposed by the light, it becomes visible. Hallelujah. म्हणून सर्व निशी दिलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात. उघड होतात. सगळं गोष्टी लाईट मध्येच उघड होतं. दिस वर्ल्ड वॉज डाइंग द डार्कनेस. तर हे जग अंधारात आहे ना, कुणाला किसको मालूम नहीं था कि हम अंधेरे में हैं, लेकिन प्रभु ने जॉन 3:16 के अनुसार गॉड सेंड हिज ओनली सन फॉर अस एज अ लाइट on this world, my dear people. तर माझ्या प्रियानं संपूर्ण जग हे अंधारात होतं, पण परमेश्वराने योहान 3:16 नुसार संपूर्ण जगासाठी प्रकाश पाठवला. सबका विजिबल कर दिया कि तुम सब पापी है. हालेलुया. आणि सर्वांना त्या ठिकाणी उघड करून दिलं की तुम्ही सर्व पापी आहात. We all are sinner. आपण सर्व पापी आहोत, जो हमें मालूम नहीं था. जे आपल्याला माहितीच नव्हतं. हम उसमें से प्रभु ने बताया तुम पापी हो, तुम मेरे पास आ जाओ, मैं तुम्हारे लिए मैं तुम्हें क्षमा करूंगा. आणि ज्या ठिकाणी परमेश्वर सांगितले तुम्ही पापी आहात, तुम्ही माझ्याकडे, मी तुम्हाला क्षमा He करेन. came to die for the sinner, तो पापी लोकांसाठी मरायला आला to give life in abundance. आणि भरपुरीचं जीवन He देण्यासाठी. says तुम मेरे पास जब आओगे तो मैं तुम्हें विपुल जिंदगी दूंगा, तुम्हें अनंत काल का मैं सार्वकालिक का जीवन मैं तुम्हें दूंगा, कहता है. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो जर तुम्ही माझ्याकडे आला तर तुम्हाला मी अनंत काळाचं जीवन देईन, विपुलतेचं जीवन. He exposed our life. त्याने आपलं जीवन उघड केलं. पण आपण ते असं वाटतं तरी पण आपण ख्रिस्ती जीवन अंधारामध्येच घालवतोय. येशूमध्ये येतो आणि परत अंधाराचं काम करतो. दॅट गॉड डझंट वॉन्ट. तर आपल्याला परमेश्वराची अशी इच्छा नाहीये. आणि क्या परमेश्वर क्या आपल्याला मेल नाही. हमारा. हालेलुया. आपलं काय मिलाप? नथिंग माय डियर पीपल. काहीच नाही That's what in माझ्या. John 3:20 and 21 says. आणि म्हणून योहान 3:23 सांगत आहे, 3, सॉरी 21 20 and 21. 20. For everyone who does wicked things hate the light and does not come into the light, lest the work should be exposed. But whoever does what is true comes into the light, so what may be clearly seen that works may be carried out in God. आणि योहान 3:20 व 21 सांगत आहे, कारण जो कोणी वाईट कृत्य करीतो तो प्रकाशाचा द्वेष करीतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही, परंतु जो सत्य आचरितो तो प्रकाशाकडे येतो, ह्यासाठी की आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.
इसलिए परमेश्वर कहता है कि अवेक ओ स्लीपर, आणि म्हणून परमेश्वर म्हणतोय की झोपलेल्या जागा हो, अवेक ओ स्लीपर्स ओ निद्रिस्ता and जागा arise आणि उठ. from the dead. He says Christ will shine on you. मेलेल्यातून उठ म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यात This is पडेल. the time, my dear people. आताची ही वेळ आहे माझ्या अभी का प्रिय. एकदम बहुत खास समय है सबके लिए कि आज अगर आपको ऐसा लग रहा है कि मैं कहीं तो भी यीशु का चमक मेरे जीवन से गया है और मैं अंधेरे में भटका हूँ और मेरे हाथ से जो चीजें करनी थी वो मैंने नहीं किया, लेकिन आज मुझे फिर से लौटना है कि यीशु का चमक मेरे ऊपर आना चाहिए. तर माझ्या प्रियाने आत्ताची ही वेळ आहे, आपली चमक निघून गेलेली आहे, तर तुम्ही आता परमेश्वराला सांगू शकता, परमेश्वरा जे काय आता माझ्यात जी चमक आहे, जे प्रकाश आहे, जो निघून गेला, तुम्हाला तो पुन्हा दे. सिर्फ सुनने वाले मत बनिए, करने वाले बनिए. तर फक्त ऐकणारे बनू नका, तर करणारे बना. ये उपदेश वही कहलाता है. हमें प्रैक्टिस करना है, हमें एक्टिविटीज में क्रिश्चियन के लाइफ में. हालेलुया. तर माझ्या प्रियाने हे संदेश आपल्याला तेच सांगत आहे की आपल्याला ख्रिस्ती जीवनामध्ये सराव शाइन फॉर करायचा. क्राइस्ट, ख्रिस्तासाठी चमका, शाइन फॉर क्राइस्ट, ख्रिस्तासाठी चमका. बिकॉज दैट इज द क्रिश्चियन लाइफ. कारण तेच ख्रिस्ती जीवन आहे. सिर्फ बोल के चमक दिखाने नहीं, जी के चमक दिखाओ. तर हालेलुया. माझ्या प्रियाने फक्त बोलून चमकू नका, तर जगून चमका. काफी लोग सिर्फ बोलते हैं, बड़े बड़े चमक दिखाते हैं, लेकिन अगर उसको अनुग्रह कभी भी नहीं करेंगे, लेकिन उसके मार्ग में चलकर चमकना वो अनुग्रह कहलाता है. हालेलुया. कारण माझ्या प्रियाने अनेक जण खूप काही बोलतात, चमकून दाखवतात, पण ते चमकत नसतात. तर आपल्याला फक्त त्याच्या मार्गावरती चालून खरोखर मग चमकायचं. लोगों ने कहना चाहिए, हाँ प्रभु ये परमेश्वर का बच्चा और इसके ऊपर हम परमेश्वर की चमक दिखते हैं. हालेलुया. आणि लोकांनी बोललं पाहिजे की हो हा परमेश्वराचं लेकरू आहे, त्याच्यात मला चमक दिसत आहे. हालेलुया. वो गीत कहता है कि मेरे चेहरे पे उसकी रोशनी चमके. हालेलुया. आणि ते गीत सांगत आहे की माझ्या चेहऱ्यावरती तुझी रोशनी चमकू दे. मेरे songs, I चेहरे don't know पे what. रोशनी Yes. चमके, तेरी बातों से खुशबू खुशबू में. महके. आज हमारी खुशबू है लेकिन चमक नहीं है. सिर्फ बात रहती है लेकिन चमक नहीं रहती है, क्योंकि हम अनुग्रह नहीं करते हैं. आणि हालेलुया. आपण अनुकरण करत नाही म्हणून माझ्या प्रियानं आपल्यामध्ये त्याचं ते सुगंध नाहीये, चमक नाहीये. This one, actually, I don't know how I'll complete this very big message. I want to complete 3 points, but I don't know. But it's a great message, my dear. We all just come and kneel down and just close our eyes and you feel something. Yes, that I've lost my shine and I want to shine. Till now, what I have did, it was not worthy, but today let Christ shine upon me once again. तर माझ्या प्रियानो हा संदेश फार मोठा आहे. मला माहिती नाही कसं मी संपेल. मी 3 मुद्द्यांमध्ये संपवणार होतो, पण पाहूया आपण आता परमेश्वर कसं पुढे आज चालू. मला 3 मुद्दे सांगायचे सांगायचं होते, होतं, पण आज एकच झालं. 7 to 8 points. तर फक्त आपले अजून 7 ते 8 मुद्दे, तर आज एकच मुद्दा सांगून झालेला आहे. But I want you should take it and go positively and shine for Christ. तर माझी इच्छा आहे माझ्या प्रियाला की तुम्ही हे घ्या आणि होकार आरती घेऊन तुम्ही देवासाठी So चमका. now just close our eyes and worship God, my dear तर people. माझ्या प्रियानं आपण सर्वजण डोळे बंद करून Lift your प्रार्थना hands and करूया. worship Him, my dear people. आपले हात उंच करून त्याची आराधना Oh, thank करूया. you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Just hear about Shakhan, खंतरी Torah, गरीब Mantara, शखांतिनी Baba. करी रब Worship Him, शखांतिनी. worship Him, त्याची worship Him. आराधना करा माझ्या प्रियानं, त्याची त्याची आराधना आराधना करा करा माझ्या परमेश्वर. प्रियानं. Thank you, धन्यवाद Jesus. येशू राजा, धन्यवाद परमेश्वर. उसका कार्य आश्चर्य है. त्याचे कार्य आश्चर्य आहेत माझ्या प्रियानं. हमारे पास शब्द नहीं है, आपल्याकडे शब्द नाहीयेत माझ्या प्रियानं. उसकी आराधना करेंगे और बोलो, परमेश्वर मैं फिर से लौटता हूँ, मुझे क्षमा कर और मेरे चेहरे पे फिर से वो तेज आने दे. आणि प्रभूला सांगा, प्रभू मला क्षमा कर, मला पुन्हा माघारी फिरायचे आणि मला ते चमक तू पुन्हा. आज today I know that I need to shine for Christ. प्रभू आज मला समजलं की मला ख्रिस्तासाठी चमकायचे. Hallelujah. Worship Him. त्याची आराधना करा माझ्या प्रियानं. Just close eyes. आपले डोळे बंद करा, Just look to God. देवाकडे पहा. Oh Jesus. धन्यवाद येशू. Baba Shantora, शखांतिनी करी गरीब. Baba Shantora, कैसे तेरी महिमा शब्द भी कम पड़ जाए, लिखने बैठूं तेरी बातें कागज में न समाए. कैसे तेरी
beloved brothers and sisters in Christ, ख्रिस्तामध्ये माझे प्रिय भाऊ see बहिणी, the life of Christ, ख्रिस्ताचं जीवन पहा. what he did on the earth. त्याने पृथ्वीवरती काय The केलं. 3.5 years, if you carefully notice, if you carefully meditate, he shined for the heavenly Father. तर माझ्या प्रियानो, ख्रिस्ताचं जर तुम्ही जीवन पाहिलं तर ते 3.5 वर्षाची जी सेवा होती त्या ठिकाणी जर तुम्ही काळजीपूर्वक मनन केला तर त्याच्याकडे दृष्टी लावली तर तुम्हाला समजेल की तो परमेश्वरासाठी चमकत वो होता. परमेश्वर काले चमक रहा था और उसकी चमक लेकर जा रहा था वो, इसलिए अद्भुत चिन्ह और चमत्कार उन लोगों के बीच में कर सकता था वो. आणि हालेलुया. माझ्या प्रियानो, ख्रिस्त येशू जो आहे त्या ठिकाणी परमेश्वरासाठी चमकत होता आणि म्हणून तो लोकांच्या जीवनामध्ये चिन्ह व चमत्कार करत उसका होता. चमक उसके ऊपर था. ते परमेश्वराची चमक त्याच्यावर होती. आज लोग देख पा रहे थे कि ये इंसान अलौकिक है, आणि लोक पाहू शकत होते की ही व्यक्ती अलौकिक और आहे. वो कहता था कि मैं इस दुनिया का नहीं, मैं खुदा ने मुझे भेजा है, मेरे पिताजी ने मुझे भेजा है. आणि येशू नेहमी म्हणायचा की मी या जगाचा नाहीये, माझ्या पित्याने मला पाठवले. आज हमें वही करना है. आपल्याला देखील तेच करायचं आहे. आज मैं परमेश्वर का चमक लेकर इस दुनिया में मुझे भेजा है, और इस चमक के साथ मैं परमेश्वर के पास जाऊंगा. हालेलुया. आणि आपल्याला देखील तेच करायचं. ते परमेश्वराचं ते जे चमक आपल्याला दिलेले ते घेऊन आपल्याला चालायचं आणि तेच चमक घेऊन आपल्या परमेश्वराकडे जायचं. आज उसकी चमक हमें चाहिए. आपल्याला त्याची चमक ती हवी आहे. God want that shine in your life. जर तुम्हाला ते चमक हवी आहे तुमच्या जीवनामध्ये Cry out right now. तर आता रडा माझ्या Say, प्रिया. Lord, I need your touch. तर प्रभूला सांगा, प्रभू मला तो स्पर्श हवा I आहे. need your shine in my life. प्रभू मला माझ्या जीवनात तो I चमक हवा lost आहे. my shine in my life प्रभू माझ्या जीवनात ती चमक because of हरवलो my आहे. this fleshly life, oh Master. प्रभू माझ्या हे परमेश्वर शारीरिक जीवनामुळे ती चमक मी I have गमावली. lost, Master. हरवलं प्रभूजी, गमावलं. I have lost, Master. प्रभू This मी shine I have गमावलं. lost. मी ते चमक Today, गमावलं. Lord, once again, through this word, I could understand. I can once again can receive that shine in my life. आणि प्रभूच्या वचनांद्वारे मला पुन्हा एकदा समजलेले की मला तू यासाठी चमकायचं आहे. Lord's shine is upon you right now. It's coming upon you. आता देवाचं चमक Receive the shine in your life. आता ते चमक Receive स्वीकारा. that touch right now. आता तो स्पर्श स्वीकारा. It's filling you right now. तो तुम्हाला आता भरत आहे. Yes. The light is shining at your place right now. आता त्याची चमक तुमच्या ठिकाणी The चमकत आहे. Christ light is shining upon your families right now. ख्रिस्ताचा प्रकाश तुमच्या Yes, कुटुंबात चमकत yes. आहे. Some people may right now may have that light. They may, as they're closing, and they can see the light right now. आणि होय माझ्याकडे आता काही लोकांचे डोळे बंद करत त्याला तो प्रकाश दिसत आहे. The house is filled with the light right now. आता त्यांचं घर त्या They are प्रकाशाने feeling भरत आहे. त्यांना जाणवत the आहे. glorious light has come down in the wherever they are now praying right now. जिथे कुठे ते आता बसून प्रार्थना करत आहे आता त्यांच्यावर They तो गौरव feel त्यांना the जाणवत आहे. presence right now. त्यांना ते सानिध्य जाणवत आहे. Receive the touch. स्वीकारा, स्वीकारा, And as स्पर्श it is filled right now, the power of God is touching your bodies also right now. आणि जसं ते भरत आहेत आता ते देवाचं सामर्थ्य तुमच्या शरीराला स्पर्श करत आहे. He is touching all the sick bodies right now. ते सर्व आजारी शरीराला स्पर्श Receive करत the आहे. healing in Jesus' name. येशूच्या नावात आरोग्य Every स्वीकारा. sick body be healed in Jesus' name. प्रत्येक आजारी शरीर आता येशूच्या नावात स्वीकारा. आरोग्य स्वीकारा. Every pain in the body be healed in Jesus' name. सर्व शरीरातल्या वेदना येशूच्या नावात बरे होत. Every pain in the stomach be healed in Jesus' सर्व name. पोटदुखी येशूच्या नावात बरे होत. Every arthritis be healed in Jesus' name. सर्व जे काही आठवड्याचे ते बरे होते येशूच्या Every नावात. joint pain be healed in Jesus' name. सर्व जे काही गुडघे दुखी ते बरे होते Every येशूच्या नावात. whole body pain be healed in Jesus' name. सर्व पूर्ण शरीरातल्या वेदना बरे होते The येशूच्या headache नावात. is be healed in Jesus' name. सर्व डोकेदुखी बरी होते The येशूच्या fever नावात. be healed in Jesus' name. सर्व ताप बरा होते Every येशूच्या cold नावात. and every complication cough be healed in Jesus' name. सर्व सर्दी खोकला बरा होते येशूच्या Every नावात. cancer be healed in Jesus' सर्व name. कर्करोग बरा होते येशूच्या Every नावात. weakness in the body be healed in Jesus' name. सर्व शरीरातला अशक्तपणा बरा होते येशूच्या Every नावात. weakness from your body is going and is receiving the healing in Jesus' name. सर्व शरीरातला अशक्तपणा जात आहे तुम्ही आता आरोग्य स्वीकारता. Everyone who
one who received the child in the womb received that blessing, and in Jesus' name. आणि आता ज्या कोणाला बाळाचा आशीर्वाद हवाय त्यांनी त्यांच्या उदराला स्वीकारा की तुम्हाला येशूचा आशीर्वाद Every देत आहे. body of your organ being healed right now in Jesus' name. आता तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव आता बरा होता येशूच्या नावात. Claim it right now. आता स्वीकारा. Any organ right now. कोणताही अवयव असो Claim it. If स्वीकारा. you have problem in your eyes, keep your hand on your eyes. There is problem in your body, in your heart, in your lungs, in your liver, in any place, and say, I receive right now healing in Jesus' name for my that part of organ. Hallelujah. तर माझ्या प्रियाने तुमच्या डोळ्यामध्ये दुखणं असेल, शरीराच्या भागामध्ये, तुमच्या किडनीमध्ये, हृदयामध्ये, पोटामध्ये कुठेही वेदना असतील तर त्या ठिकाणी हात ठेवा आणि येशूच्या नावात आरोग्य स्वीकारा. Receive the touch right now. आता स्पर्श स्वीकारा. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात आरोग्य The स्वीकारा. power of God is just filling and healing you right now. देवाचे सामर्थ्य तुम्हाला आता स्पर्श करते भरत आहे. Every financial debts we leave in Jesus' name. सर्व आर्थिक कर्ज निघून जाऊ दे येशूच्या नावात. हरेक कर्ज यीशु से तुम्हें मुक्त कर रहा है. सर्वांचं कर्जातून येशू तुम्हाला मुक्त करत आहे. जिसको नौकरी ने आज यीशु खुदावन आज तुम्हें नौकरी का आशीर्वाद कर रहा है. ज्यांना नोकरी नाहीये त्यांना आज परमेश्वर नोकरीचा आशीर्वाद देत आहे. Receive the blessing of the job in Jesus' name. येशूच्या नावात नोकरीचा आशीर्वाद स्वीकारा. Everyone who's putting effort, trying, that effort will not go effortless, but God is saying, your effort in Christ, I will bless you, he says. आणि परमेश्वर म्हणत आहे की जे कोणी श्रम टाकत आहे त्यांचे श्रम जे आहे त्या ठिकाणी अपयशी ठरणार नाही तर तुमचे ख्रिस्ताचे श्रम मी त्या ठिकाणी यशस्वी करेन. And I will give you victory in your life. आणि मी तुझ्या जीवनात तुला मी Very विजय देईन. soon, some people will say, yes, what effort I have put, that effort was in Christ, not gone in vain, but God has given me victory. आणि Hallelujah. फार लवकरच माझ्या प्रियाला असे लोक म्हणते बोलतील की मी जे काही श्रम ख्रिस्तामध्ये मी घातले ते व्यर्थ गेलेले नाही तर मला परमेश्वराने विजयी ठरवलेला आहे. Hallelujah. Receive that blessings in Jesus' name. येशूच्या नावात ते आशीर्वाद स्वीकारा. Hallelujah. Every fight in the house, I destroy the power in Jesus' name. सर्व घरातील जे भांडण आहे त्याच्या सर्व सामर्थ्याने मी Every धमकावतो confusion येशूच्या spirits नावात. leave in Jesus' name. सर्व जे काही त्या ठिकाणी कन्फ्युजन आहे ते येशूच्या नावात निघून जाऊ. Every husband change in Jesus' name. प्रत्येक पती बदलू दे येशूच्या Every नावात. children change in Jesus' name. प्रत्येक लेकरं बदलू दे येशूच्या Every नावात. wife change in Jesus' name. प्रत्येक पत्नी बदलू दे येशूच्या नावात. Every mother-in-law, father-in-law change in Jesus' name. प्रत्येक सासू सासरे बदलू दे येशूच्या नावात. Everyone, Lord, bless. प्रत्येक घराला आशीर्वादित Let कर. every house have your spirit of joy. प्रभू प्रत्येक घरामध्ये तुझ्या आत्म्याचा आनंद Let असेल. every house, every family receive the joy of peace. प्रत्येक कुटुंब परमेश्वरा त्या ठिकाणी शांतीचा आत्मा स्वीकारू दे, आनंद Be स्वीकारू दे. blessed in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वाद. Thank you, Master. धन्यवाद For प्रभू. touching and blessing everyone, Lord. प्रभू प्रत्येकाला स्पर्श केल्याने आशीर्वाद And दिला. God's shine is upon right now. आता देवाचा चमक तुमच्यावरती आहे. Thank you, धन्यवाद Jesus. येशू. All glory to your name. सर्व गौरव तुझ्या नावात. Answering all the prayer. आमच्या सर्व प्रार्थना उत्तर दिल्यासाठी. Yes. Some persons' money is blocked. It's been very soon it will be released in Jesus' name. काहींचे पैसे अडकलेले आज लवकरच त्यांचे पैसे मोकळे Yes. होतात. Very soon you will glorify तुम्ही Christ. गौरव करता ख्रिस्ताचा. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. In Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना. Amen and amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. Wonderful, mighty people. फार अद्भुत माझ्या. Oh, thick anointing. Hallelujah. खरोखर देवाचं जाळ I अभिषेक. believe really God has spoken to you. आणि नक्कीच परमेश्वर तुमच्याशी बोललेला असं I विश्वास feel आहे. you find very interesting this sermon, God's word, mighty people. आणि आजचं ते प्रवचन जे देवाचा शब्द तुम्हाला मिळाला, तुम्हाला फार आवडलेला मला विश्वास आहे. Walk and चाला shine. चाला आणि चमका. Amen. Practice. This week only practice now. Shine for Christ. तर ख्रिस्तासाठी चमकण्यासाठी I आठवडा given पूर्ण सराव how, करा. I given the point how to shine. Meditate on all these verses. You will enjoy the life in Christ. तर ख्रिस्तासाठी कसं चमकायचे त्याचे मुद्दे मी तुम्हाला दिलेले आहेत तर तुम्ही ते घ्या आणि त्यानुसार I just चमका. pray for all the offerings. सर्व दानासाठी मी प्रार्थना Every करतो. week the people are giving with really with love. The offering is given to you for the ministry. आणि अनेक लोक जर देवाच्या कार्यासाठी सेवेसाठी मंडळीसाठी त्या ठिकाणी दानार्पण देत आहे त्याची Just प्रार्थना for, करतो. for ministry, for the land, and for the construction, people are coming and blessing. I'm really grateful and thankful, and I want to pray for each and every one. होय माझ्या प्रिय लोक येऊन देत आहेत सेवेसाठी चर्चच्या जागेसाठी आणि त्या ठिकाणी बांधकामासाठी खरोखर मी त्यांचे आभारी आहे. I just pray.
त्यासाठी प्रार्थना करू. Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, I come before your throne of grace for these wonderful people. प्रभू मी या लोकांसाठी बाबा, अद्भुत लोकांसाठी तुझ्या कृपेच्या आसनासमोर येतो. See their hands, प्रभू त्यांचे हात तू a पहा, labor hand, कष्टाचे हात प्रभूजी, which not earns much, but they are rich in giving to you, Lord. प्रभूजी जास्त कमवत नाही प्रभूजी, पण तुला देण्यामध्ये ते श्रीमंत आहे. They not have much, त्यांच्याकडे जास्तीचं but नाही they प्रभू, give in riches. पण ते श्रीमंतीने देतात. Yes, Lord. होय प्रभूजी, Watch every hand, प्रत्येक हाताला तू पहा giving प्रभू. that blessing to this ministry. प्रभू या सेवेला ते आशीर्वाद देत For giving असतात. this 1/10, so Master. प्रभू जे दशमांश For देतात, giving for the land donations, oh Lord. प्रभू जे जागेची साठी परिषद जे त्या ठिकाणी, For giving the blessing for a person for a pastor, oh Lord. आणि जे प्रभू वैयक्तिकरित्या पास्टरसाठी पण आशीर्वाद देतात. For giving the Sunday offerings, Lord. प्रभू जे रविवारचं ऑफरिंग देतात, Going to a house for the prayer, that offerings they give regularly, Lord. आणि प्रभूजी जे घरोघरी मीटिंग घेतात त्याचं जे ऑफरिंग ते सलग देतात. So different offerings they are giving, Lord. प्रभू वेगवेगळ्या प्रकारचं दानार पण ते देतात. Lord, प्रभू see the hands. त्यांचे हात तू पहा. See the hands which are given, see the hands which you cannot give, Lord. प्रभू ज्या हातांनी दिलं, जे हात देऊ शकत दोन्ही हातांनी I पहा. pray let every hand be harvested from now, oh Lord. प्रभू मी प्रार्थना करतो तर प्रत्येक हात परमेश्वर हंगाम कापू दे, Let them reap, त्यांना कापणी करू दे that they परमेश्वर. may give when they next time and pour and say, yes, God has blessed that I can give to the Lord. आणि प्रभूजी त्यांनी कापणी हंगामाची कापणी करू दे आणि त्यांनी पुढच्या वेळेस पेरणी करू दे प्रभूजी, आणि प्रभूला दिलं समोर. Bless everyone. प्रभू प्रत्येकाला आशीर्वाद दे. Give them increment in the salaries. प्रभू पगारामध्ये वाढ दे, Increment, give them promotions. त्यांना बढती तू दे प्रभूजी. All that they need, you give them. प्रभू त्यांना ज्या गरजा आहेत तू त्यांना तू दे, Everything. प्रत्येक गोष्ट. All the financial debts be clear, oh Master. प्रभू सर्व त्यांचे जे कर्ज आहेत, आर्थिक कर्ज ते निघून जाऊ दे. Whatever they want to do, you bless them, Lord. प्रभू त्यांना जे काही कर्ज त्यांना आशीर्वादित कर, Because they are faithful towards you, Lord. कारण प्रभू ते तुझ्याशी विश्वासू आहे, Because they apply Malachi 3:10 in their lives. कारण ते मला की 3दा त्यांच्या जीवनात लागू You करतात. see that widow putting the offering, they apply that in their lives. जसं परिस्थितीची स्त्री, विधवा स्त्री होती, जी वचन तुझ्या जीवनात, तिच्या जीवनात तिने लागू केलं होतं. The coin, तिने जे नाणं तिने तुझ्या भांडारात these people टाकलं, are there, Lord. तसे लोक आहेत. Lord bless everyone. प्रभू प्रत्येकाला आशीर्वाद Open दे. the heavens gate, pour out all the blessing that you stored, spiritually, physically, financially, materially, all there. I bless them in the name of Jesus. स्वर्गाचे द्वार तू उघड प्रभूजी, आणि सर्व आर्थिक, शारीरिक, भौतिक, मानसिक प्रत्येक भागात तू त्यांना आशीर्वादित कर. Thank you, Father. धन्यवाद पिता And परमेश्वर, prosper them, Lord. आणि त्यांना समृद्ध कर. All the area they do, oh Lord. प्रभू ते प्रत्येक भागामध्ये त्यांना समृद्ध कर, And let this offering be used for your glory, O आणि Master. परमेश्वर हे दान पण तुझ्या गौरवासाठी वापरलं In जाऊ. Jesus' name I pray. येशूच्या नावाने प्रार्थना. Amen. Praise the Lord. Hallelujah. God bless you, my dear people. माझ्या प्रिय देवबाबा तुम्हाला आशीर्वाद देवो. So, till that, be happy. Next week again I'll come with a word, and surely that you'll receive the power in your life. तर तोपर्यंत माझ्या प्रियांना आनंदी राहा. पण पुढच्या आठवड्यात भेटूयात आणि देवाचं वचन येईल तुमच्या जीवनात सामर्थ्य. God bless you, my dear people. देवबाबा तुम्हाला आशीर्वाद देवो. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you led by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, "Give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap." Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850-199-587. You can also pay using the online transfer below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633.
account number is 50200021154768. And also, you can visit our website to know about the ministry www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीघ भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633, खाते क्रमांक आहे 50200001154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.